आता एवढी सगळी माणसं बघून तुमच्या मनात एकच प्रश्न आला असेल की हे नेमका काय विषय. आता हे विषय सगळा सांगणार व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. आजचा विषय असा होता की आम्हाला जायचं होतं जत्रेला, त्यामुळे मेन बावड्या आम्ही आवरून निघालो. जाता जाता आम्हाला घेऊन जायचं होतं एकच सोन्याला. त्याला घातला गाडीवरून आम्ही डायरेक्ट घेऊन पोहोचलो यात्रेत. जसं यात्रेत जाऊन पोहोचलो तसं यात्रा कमिटीने आमचं स्वागत केलं. आलेल्या पब्लिकचं मनोरंजन करण्यासाठी तिथं मस्त ठेवला होता भारुडाचा कार्यक्रम. भारुड नंतर ऐकायचं आधी पाया पडायचं म्हणून आम्ही पालखीच्या पाया पडून आत गेलो. मोकळेपणानं मस्तपैकी बिरोबाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि भारुड ऐकायला सुरुवात केली. भारुड ऐकत म्हणलं उन्हाचा ज्यूस प्यायचं म्हणून आम्ही डायरेक्ट घेऊन पोहोचलो महाराजा ज्यूस सेंटर मध्ये. इथला विषय लय जोरात. इथं ओरिजिनल फळांचा ज्यूस भेटतो, एकदा नक्की भेट द्या बरं का. आम्ही मागवला पायनॅपल ज्यूस आणि चौघांनी पण वाढला. थोड्या वेळानं भारुड पण संपला आणि सगळेजण बसली जेवायला. नंतर मग थोड्या वेळानं आम्ही पण बसलो जेवायला. जेवण झाल्यावर आम्ही डायरेक्ट घेऊन पोहोचलो मैदानावर, कारण इथं होत्या बैलगाडी शर्यती सुरू व्हायच्या आधी जी बापून सूचना दिला ती जरा ऐका. आणि नोंद कुणाला नोंद करायची असेल तर नोंद करा. मोटरसायकल वाल्याने अपमान करून घ्यायचा नाही अजिबात. मोटरसायकल आधी मध्ये घालायचे नाही. आपण चांगल्या पद्धतीने तो जत्रेला नवीन कपडे घालले तो डोळ्यात फिरणार. मग काय डायरेक्ट फाटीपाशी बैल आणून उभा केली आणि मी कसा एकदम सेफ जागेवर उभा आहे. मग काय नारळ फोडला आणि डायरेक्ट सुटली बैल. ज्या स्पीडनं बैल धुळा काढत गेली होती त्या स्पीडनं बैल माघारी पण आली. बैल या लागलेली बघून गाडीची फाटली होती, त्यामुळे गाडी डायरेक्ट ऑन दी स्पॉट ट्रॅक्टरवर चढला होता. रिस्कच नाही लेणे का. तोपर्यंत इथं नंबर कोणाला द्यायचा म्हणून ह्याविषयी वाद चालला होता. आता शर्यती म्हणल्यानं एवढं तर चालायचं. यात्रेत आणि मैदानावर एवढी लोक गाठ पडली होती, त्यांची इच्छा होती ब्लॉग मध्ये यायची. एकाला घ्यायचं आणि एकाला ठेवायची. हे काय आपल्या बुद्धीला पटत नाही म्हणून आपण कुणालाच घेतलं नाही. आता घेतलं नाही म्हणून नाराज व्हायचं काय गरज नाही, कारण त्यांच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. चला आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.